हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा विधान परिषदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता, तर विधानसभेत शेतकरी प्रश्नावर विरोधक होऊ शकतात आक्रमक। काँग्रेसकडून अद्यापही विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर नाही। विदर्भातील वडेट्टीवार, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा। भाजपच्या मित्रपक्षांची आज दिल्लीत बैठक, जुन्या नव्या सहकार्यांसह एनडीएचंही शक्ती प्रदर्शन। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल राहणार हजर। बंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस। शरद पवारांसह ममता बॅनर्जी आणि इतर महत्त्वाचे नेते राहणार हजर। राज्य सरकारकडून 41,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद। आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यापुढे सर्व उपचार मोफत मिळण्याची शक्यता। प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी येणार। राज्यात पुढचे 12 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 17 जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। मुंबईत आणखी 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 2 दिवस हवामान खात्यानं दिला ऑरेंज अलर्ट। खबरदारी घेण्याचं पालिकेचं आवाहन। राज्यात खरीपाच्या 62% पेरण्या। पावसानं ओढ दिल्यामुळे अद्यापही राज्यात 100% पेरण्या नाहीत। गरिबांना सेवा नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई। मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुंबई पोलिसांकडून 9 कोटींचं ड्रग्ज टाकण्यात आलं जाळून। मागील 3 महिन्यात 4,000 किलो ड्रग्जची विल्हेवाट। भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा टॅक्सीवाल्यांना आता बसणार दणका। प्रवाशांना व्हॉट्सअॅपद्वारे आरटीओकडे तक्रार नोंदवता येणार। यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील शाळा शिक्षकाविनाच। विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षातच भरवली शाळा। अंदमानमधील पोर्ट ब्लेअर इथल्या नवीन विमानतळ टर्मिनलचं आज उद्घाटन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन लोकार्पण। आणि देशात 5 वर्षात 13.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर। नीती आयोगाचा अहवाल।